गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण डिफरन्शिएशन या टॉपिक्समधला नवीन पॉईंट्स पाहणार आहोत. त्या पॉईंटचं नाव आहे रूल्स ऑफ डिफरन्शिएशन्स. रूल्स ऑफ डिफरन्शिएशन्स हा जो पॉईंट आहे, रूल्स ऑफ डिफरन्शिएशन्स, या पॉईंट्समध्ये ॲडिशन्स, सबट्रॅक्शन्स, मल्टिप्लिकेशन्स अँड डिव्हिजन्स या रूलचा वापर कशा प्रकारे करायचा. आपण सुरुवातीचा जो पॉईंट होता याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करून, कोणता फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर करून आपण हे सॉल्व केलेलं आहे. परंतु आता फर्स्ट प्रिन्सिपलचा वापर न करता आता आपल्याला काय करायचं आहे, रूल्स वापरायचे आहेत. त्यामध्ये पहिला रूल आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑफ फंक्शन्स. सम ऑफ फंक्शनवरती डेरिव्हेटिव्ह कसा अप्लाय करायचा तो थेरम तुम्हाला दिलेला आहे. इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स अँड डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स अँड फंक्शन दिलेले y इज इक्वल टू यू प्लस व्ही. यू आणि व्ही हे दोन फंक्शन्स आपल्याला कशाने जोडलेले आहेत, प्लसने जोडलेले आहेत, जिथं समने जोडलेले आहेत, ॲडिशन आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट डेरिव्हेटिव्ह असं होतं dy अपॉन dx इज इक्वल टू du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. या प्रकारे आपल्याला दोन्ही फंक्शनचं सेपरेट विथ रेस्पेक्टिव्ह एक्सची डेरिव्हेटिव्ह मांडता येतं. हे आपल्याला इथं प्रूव्ह करून व्हायचं आहे. तर त्यामध्ये प्रूव्ह करताना लेट du dv and del u del v and del y be the increment in u v and y respectively. आपण काय गृहीत धरलं, del u हा u मध्ये इन्क्रिमेंट गृहीत धरला, del v हा v मध्ये इन्क्रिमेंट गृहीत धरला आणि del y हा y मध्ये इन्क्रिमेंट गृहीत धरला. टू and corresponding to the increment del x in x आणि त्यानंतर del x हा x मध्ये इन्क्रिमेंट गृहीत धरला आणि त्यानुसार आपल्याला हे खाली प्रूव्ह करायचं आहे. मग आपण फंक्शन घेतलं y इज इक्वल टू यू प्लस व्ही. दोन्ही बाजूला बोथ साईडला del y आपण ॲड केला, इकडं del u आपण ॲड केला v मध्ये आणि इकडं del v आपण ॲड केला. आता हे फंक्शन जे आहेत यामध्ये आपल्याला काय करायचे, कन्वर्ट करून घ्यायचं आहे. फक्त आपण u प्लस डेल वाय, आपण कुणाच्या जागी होती u प्लस डेल यू, v प्लस डेल व्हीच्या जागी होती y प्लस डेल वाय ठेवून दिलं, y प्लस डेल वाय ठेवून दिलं. मग हा y इकडला काय केला, हा y लेफ्ट साईडला आणला, मायनस झाला, बरोबर आहे. मग डेल वाय इज इक्वल टू वाय प्लस डेल यू डेल वाय मायनस वाय ही लेफ्ट साईडला आपण करून घेतलं. त्यानंतर कन्वर्जन यू प्लस डेल यू प्लस व्ही प्लस डेल यू मायनस यू प्लस व्ही इज इक्वल टू डेल यू प्लस डेल व्ही. मग कन्वर्जन आपण काय केलं, मांडणी केली आपण. हा जो dy आहे या dyच्या जागेवरती आपण पूर्ण व्हॅल्यू जी आहे ती चेंज करून घेतली. मग ती चेंज केल्यानंतर डिवायडिंग बोथ साइड बाय डेल एक्स, टेकिंग लिमिट्स डेल एक्स टेंड्स टू 0. डेल एक्स टेंड्स टू 0ला आपण काय केलं, लिमिट टाकून घेतलं. हा डेल वाय जसा तसा ठेवला, म्हणजे आपण इकडं कोणतं चेंज केलेलं आहे, लेफ्ट साईडला वायच्या जागेवरती आपण यू प्लस व्ही मांडलं, बरोबर आहे. आणि वाय प्लस डेल वायच्या जागेवरती आपण ही व्हॅल्यू ठेवून दिली आणि त्याला डिवाइड कशाने केलं, डेल एक्सने केलं. मग dy अपॉनला डेल एक्सने डिवाइड केलं, dy अपॉनला dx ने डिवाइड केलं आणि
पहिलं फंक्शन जे आहे त्याला लिमिट डेल टेन्स टू 0 यू डेल यू आणि डेल व्ही आधी मांडले, त्याला डेल एक्सने डिवाइड केलं. त्याच्यानंतर दोन्हीला आपण काय केलं, डेल एक्सने डिवाइड केलं, कारण का हा यू आणि हा यू मायनस कॅन्सल झाला, हा बी आणि हा बी मायनस कॅन्सल झालेला आहे. मग डेल यू अपॉन डेल एक्स प्लस लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल व्ही अपॉन डेल एक्स, दोन्हीचे सेपरेट लिमिट आपण मांडलं. डेल एक्सने आपण डी यूला डिवाइड केलं, त्याचं लिमिट सेपरेट मांडलं. डी व्हीला डिवाइड केलं, त्याचं लिमिट सुद्धा आपण काय केलं इथं सेपरेट मांडून घेतलेलं आहे. ह्याचं लिमिट सेपरेट मांडल्यानंतर नाव तर आपल्याला इथं काय येऊन जाईल मग, तर यू अँड व्ही हे कुणाची डिफरन्शिएबल फंक्शन आहेत, एक्ससी. यू आणि व्ही हे डिफरन्शिएबल फंक्शन एक्ससी आहेत, म्हणून देअरफॉर लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल यू अपॉन डेल एक्स इज इक्वल टू डी यू अपॉन डी एक्स मिळालं. आणि लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स जागेवरती डी व्ही अपॉन डी एक्स मिळालं. हे आपण कुणाच्या, यू हा कुणाची डिफरन्शिएबल आहे, एक्ससी, आणि व्ही सुद्धा कुणाची डिफरन्शिएबल आहे, एक्ससी. त्यामुळं हे फंक्शन डिफरन्शिएबल असल्यामुळं आपल्याला लिमिट ह्याचं डेल यू अपॉन डेल एक्स मांडलं आणि ह्याचं लिमिट आपण डेल व्ही अपॉन काय मांडलं, डेल एक्स मांडलं. दिस लिमिट्स ऑन द आर एच एस. आर एच एस म्हणजे लेफ्ट साईडचं जे राईट हॅन्ड साईड कशी आहे, एक्झिस्ट आहे, बरोबर आहे. मग एक्झिस्ट असेल लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स एक्झिस्ट. मग हे जर एक्झिस्ट असेल तर हे सुद्धा काय आहे, म्हणजेच लेफ्ट साईड एक्झिस्ट असेल तर राईट साईड सुद्धा कशी आहे, एक्झिस्ट आहे, तर लेफ्ट साईड सुद्धा एक्झिस्ट राहील. म्हणून लेफ्ट साईड एक्झिस्ट राहते, म्हणून इज इक्वल टू डेल वाय अपॉन डेल एक्स. जर हे एक्झिस्ट आहे तर हे सुद्धा एक्झिस्ट असेल, म्हणून लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्सचं लिमिट आपल्याला डी वाय अपॉन डी एक्स मिळालं. डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी यू अपॉन डी एक्स प्लस डी व्ही अपॉन डी एक्स. या दोन्हीचं लिमिट आपण या पद्धतीने, म्हणजेच ॲडिशन फंक्शन असेल तर दोन्ही फंक्शनचं आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह मांडू शकतो. ते स्कॉलरी 3 फंक्शन असले तर 3 फंक्शनचं सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे सेपरेट डेरिव्हेटिव्ह मांडता येतं. 4 असले तर 4 प्रमाणे सुद्धा सेपरेट आपल्याला मांडता येईल. इथं 1 2 3 फंक्शन होते, 3 फंक्शनचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह मांडलं. जर 4 आले तर 4चं सुद्धा आपल्याला सेपरेट डेरिव्हेटिव्ह मांडता येईल. nth टर्मपर्यंत आलं तर nth टर्मचं सुद्धा आपल्याला सेपरेट डेरिव्हेटिव्ह मांडता येतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेलं y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 रेज टू एक्स प्लस 2चा स्क्वेअर. देन प्रत्येक फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह आपण एक्स घेतलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स घेतल्यानंतर डी वाय अपॉन डी एक्स, वायला डी एक्स डेरिव्हेटिव्ह मानलं डी वाय अपॉन डी एक्स. ह्या फंक्शनचं सुद्धा डी एक्स स्क्वेअर प्लस डी 2x प्लस 2चा स्क्वेअर अपॉन डी एक्स. आता हे डेरिव्हेटिव्ह तिन्ही फंक्शनची ॲडिशन सेपरेट मारलं. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट मारलं, 2 रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट मारलं, 2 स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट मारलं. एक्स स्क्वेअरचा रूल आपल्याला इथं वापरावं लागेल, एक्स रेज टू एनचा रूल वापरता येतो. याचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1, म्हणजे 2 समोर आला आणि 2 मधून 1 मायनस केल्यामुळे फक्त एक्स राहिले. त्याच्यानंतर 2 रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढताना ए रेज टू एक्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ए रेज टू एक्सचा फॉर्म्युला तुम्हाला काय दिलेला आहे, ए रेज टू एक्स इज इक्वल टू ए रेज टू एक्स इंटू लॉग ए, ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. मग त्यानुसार 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2 आपल्याला आन्सर मिळालं, आणि हे 2चा स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे, त्याचं लिमिट काय मिळून जाईल, 0 मिळून जाईल. आन्सर आपल्याला मिळेल 2x इन प्लस 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2, 0 लिहायची गरज नाही. अशा प्रकारे आपल्याला ॲडिशन फंक्शन असेल तर आपण त्यांच्या दोन्हीचं लिमिट प्रत्येक फंक्शनचं लिमिट आपल्याला सेपरेट मांडता येतं. त्यानुसार आपल्याला डिफरन्शिएशनचं आपल्याला लिमिट काढता येतं. डिफरन्शिएशनचं लिमिट आपल्याला काढायचं असेल तर डिफरन्शिएशन फंक्शन्स आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणजेच आता आपल्याला फंक्शन्स काय दिलेलं आहे इथं, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्शिएशन ऑफ फंक्शन्स. थेरम दिला त्याचा, इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स.
फंक्शन दिले y इज इक्वल टू u मायनस व्ही, देन dy अपॉन dx इज इक्वल टू du अपॉन dx मायनस dv अपॉन dx. Let del u, del v, del y be the increment of u, v and y respectively, corresponding to the increment del x in x. Now म्हणजे आपण काय केलं की प्रत्येकामध्ये इन्क्रिमेंट केले, म्हणजे डेल यू ही कुणामध्ये व्ही मध्ये, डेल व्ही मध्ये, डेल वाय मध्ये इन्क्रिमेंट केली आणि डेल एक्स ही एक्स मध्ये इन्क्रिमेंट केली. फंक्शन दिलं आहे वाय इज इक्वल टू यू मायनस व्ही. मग वाय मध्ये आपण डेल वाय ॲड केले, यू मध्ये आपण डेल यू ॲड केले आणि व्ही मध्ये आपण काय केले, डेल व्ही ॲड केले. मग हा फंक्शन जो आहे आपण जसा तसा मांडला, यू इंटू डेल व्ही हे फंक्शन्स आपण ह्या पूर्ण फंक्शनच्या जागेवरती मांडून टाकलं आणि हा वाय काढा लेफ्ट साईडला आणला, म्हणजे डेल वाय इज इक्वल टू वाय प्लस डेल वाय मायनस वाय आलं. आता वाय प्लस डेल वायच्या जागेवरती आपल्याला ही पूर्ण फंक्शन जसं तसं परत मांडलं, यू प्लस डेल वाय मायनस व्ही प्लस डेल व्ही हे फंक्शन मांडलं आपण कुणाच्या वाय प्लस डेल वाय जागेवरती आणि मायनस वायच्या जागेवरती आपल्याला काय यू मायनस व्ही आपण ठेवून दिलं. हे मायनस साईन आपण डिस्ट्रीब्यूट करून घेतलं, मायनस साईन डिस्ट्रीब्यूट केलं, हा मायनस झाला आणि मायनस हा काय झाला प्लस झाला. तर मग इथं यू आणि हा मायनस व्ही मायनस यू कॅन्सल झाला, मायनस व्ही आणि प्लस व्ही कॅन्सल झाला, म्हणजे आपल्याला आन्सर मिळालं डेल यू मायनस डेल व्ही. ह्याच्याहून आपल्याला काय करता येईल, पुढचं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येतं ज्यामध्ये दिलेलं. मग आपण डिव्हाइड बोथ साइड बाय द डेल एक्स अँड टेकिंग लिमिट्स ऑफ ॲज अ डेल एक्स टेन्स टू 0, दोन्ही बाजूला आपण लिमिट ठेवून दिलं. तर लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स इज इक्वल टू लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल यू अपॉन डेल व्ही अपॉन डी एक्स. डी एक्सने आपण यूला सेपरेट डेल यूला सेपरेट डिवाइड केलं, त्याचं लिमिट सेपरेट मांडलं, मायनस साईन जसं तसं ठेवलं. डेल व्हीचं सुद्धा आपण लिमिट काय केलं सेपरेट मांडून घेतलं, याला डेल एक्सने डिवाइड करून घेतलं. यू आणि व्ही हे कुणाला डिफरन्शिएबल, एक्सला डिफरन्शिएबल आहेत, म्हणून लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 हा डेल यू अपॉन डेल एक्सला डी अपॉन डी एक्स लिहिता येईल आणि लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल व्ही अपॉन डेल एक्सला आपल्याला डी व्ही अपॉन डी एक्स मांडता येईल. जर ही आर एच एस एक्झिस्ट असेल तर एल एच एस सुद्धा काय आहे एक्झिस्ट आहे, म्हणून लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 डेल वाय अपॉन डेल एक्स एक्झिस्ट अँड इज इक्वल टू द डी आय अपॉन डी एक्स. मग डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी यू अपॉन डी एक्स मायनस डी व्ही अपॉन डी एक्स. हे फंक्शन आपल्याला इथं प्रूव्ह झालेलं आहे. सबट्रॅक्शनमध्ये सुद्धा ॲडिशनसारखंच आपल्याला काय करता येतं, सेपरेट किती फंक्शन असले तरी मांडता येतं. इथं आपण एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचं एकत्र एक्झाम्पल दिलेलं आहे. वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस टॅन एक्स प्लस 1/x². मग ह्याच्यानुसार जर लिमिट आपण सॉल्व केलं तर प्रत्येक फंक्शनचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्सची घेतलं, कारण की तो वाय हा एक्सचा डिफरन्शिएबल फंक्शन व्हेरिएबल आलेला आहे. मग डेल वाय अपॉन डेल एक्स इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स एक्स स्क्वेअर मायनस टॅन एक्स प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. तिन्ही फंक्शनचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह आपण मांडून घेतलं. एक्स स्क्वेअर एक्स क्यूबचं सेपरेट मांडलं, टॅन एक्स सेपरेट मांडलं आणि एक्सचा 1 अपॉन एक्स स्क्वेअरला आपण एक्स रेस टू -2 आपण मांडला, त्यानुसार त्याचं फंक्शन सेपरेट मांडलं. मग इथं 3x स्क्वेअर एक्स क्यूबचं 3 समोर आला, 3 मधून 1 मायनस केला, स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह मिळालं, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर आलं आणि एक्स रेस टू सुद्धा तोच -2 समोर आले आणि -2 - 1 -3 आले इथं, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळाला 3x स्क्वेअर सेक्स मायनस एक्स स्क्वेअर आणि हा प्लस मायनस -2 झाला आणि हा एक्सचा मायनस क्यूब आपण खाली आल्यामुळं प्लस क्यूब झाले, म्हणजे 3x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर -2/x क्यूब हे आन्सर आपल्या इथं मिळालं. डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट फंक्शन्स. तर प्रोडक्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट फंक्शन्स. आता मल्टिप्लिकेशनचं प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन्स थेरम आपल्याला दिलेला आहे. इफ यू अँड व्ही आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, फंक्शन दिलं आहे वाय इज इक्वल टू यू इंटू व्ही, मल्टिपल आहे इथं, देन
प्रूफ आपल्याला अशा प्रकारे येतं dy अपॉन dx u जसा तसा राहतो, फीचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढून घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस फी जसा तसा ठेवायचा आहे, यूचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजेच फर्स्ट फंक्शन ठेवायचं, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह काढायचं प्लस सेकंड जसा तसं ठेवायचं आहे, फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. या प्रकारे आपल्याला काय करता येतो, हा रूल यूज करता येतो. आता हा कसा प्रूव्ह केलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. लेट del u del v and del y be the increment of the in u v and y respectively corresponding to the increment del x and in x. Now y is equal to u into phi. y is equal to u into phi. आता y is equal to u into phi घेतलं, आपण फंक्शन गृहीत धरलं की del y हा u y मध्ये आपण del y ॲड केला, त्यानंतर u मध्ये del u ॲड केले आणि फी मध्ये del v ॲड केलं आणि दोन्हीचं मल्टिपल आपण करून घेतलं. u ने फीला मल्टिपल केलं, त्यानंतर u ने del v ला मल्टिपल केलं प्लस del u ने फीला मल्टिपल केलं प्लस del u ने del v ला मल्टिपल करून घेतलं. या पूर्ण फंक्शनच्या जागेवरती आपण काय घेऊन ठेवले, y प्लस del y ठेवून दिले आणि हा इकडा y केला आपण इकडं मायनस केला. परत y प्लस del y जागेवरती हे पूर्ण फंक्शन जसं तसं मांडलं, u प्लस u इंटू del y प्लस फी इंटू del u प्लस del u इंटू del v आणि yच्या जागेवरती आपण परत काय मांडलं, u इंटू फी फंक्शन मांडलं. हा u इंटू फी आणि हा u इंटू काय झालं, कॅन्सल झाले. मग आपल्याला आन्सर मिळालं u इंटू del v प्लस फी इंटू del u प्लस del u इंटू del v del y इज इक्वल टू. मग डिवायडिंग बोथ साइड्स, दोन्ही बाजूला काय केलं आपण, कशाने डिवाइड करून घेतलं आपण, del x ने काय केलं, डिवाइड करून, टेकिंग लिमिट del x टेन्स टू 0. गेट आपल्याला मिळून जाईल, काय मिळून जाईल इथं, del y अपॉन del x, लिमिट del x टेन्स टू 0, u इंटू del v प्लस v इंटू del u प्लस del u इंटू del v. आपण प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह काय केलं, आपण इथं सेपरेट लिमिट मांडायचं आहे. del x ने सुद्धा आपण सेपरेट डिवाइड करून घेतलं. del y आपल्याला del x केले, फी जसा तसा u ने del x केले, इथेही तुला du अपॉन dx ने डिवाइड केलं, dv जसा तसा ठेवून दिला. आता हे फंक्शन्स आपल्याला काय करायचं आहे, परत पुढे कन्वर्जन करून घे. मग फंक्शन लिमिट सेपरेट मांडलं, u बाहेर ठेवला आपण, del x लिमिट del x टेन्स टू 0, del v अपॉन del x प्लस फी जसा तसा ठेवला आपण, फी काय केला आपण जसं तसा ठेवून दिलेला आहे. मग फी जसा तसा ठेवला, del u अपॉन del x चे लिमिट सेपरेट मांडलं आणि तर del u अपॉन del x इंटू del v अपॉन del x इंटू dx यांचं सुद्धा सेपरेट लिमिट मांडून घेतलं. u जसा तसा राहिला, हा सुद्धा जसा तसा राहिला, प्लस याचं लिमिट आपण जसं तसं ठेवलं आणि ह्यांचं मल्टिपलमध्ये सगळ्यांचं लिमिट सेपरेट मांडलं. u हा फीसी डिफरन्सिएबल आहे, u हा एक्सची डिफरन्सिएबल आहे, फी सुद्धा एक्सची डिफरन्सिएबल असेल तर लेट del x टेन्स टू del u अपॉन del x च्या जागेवरती आपल्याला काय लिहिता येईल, du अपॉन dx लिहिता येईल आणि लिमिट del x टेन्स टू del v अपॉन del x च्या जागेवरती dv अपॉन dx आपल्याला मांडता येईल. also limit del x टेन्स टू 0, del x इज इक्वल टू 0, del x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळून जाते, 0 मिळून जाते. म्हणजे हा जे 0 येऊन जाईल. हा 0 झाला, हा पूर्ण 0 झाला. हा 0 झाल्यामुळे आपल्याला इथं काय सांगितलं आहे, लिमिट लेफ्ट साइड लिमिट्स ऑफ द RHS एक्झिस्ट. मग LHS सुद्धा एक्झिस्ट आहे, म्हणून लिमिट del x टेन्स टू 0, del y अपॉन del x इज एक्झिस्ट and it is equal to the del y upon del x. मग याचं d आपण कुणाच्या जागेवरती del x अपॉन del x च्या जागेवरती आपण काय मांडलं, dy अपॉन dx मांडलं. हा v जसा तसा मांडला, याचं लिमिट आपल्याला del v अपॉन del x मिळालं प्लस फी जसाच मांडला, du अपॉन dx मिळाला प्लस du अपॉन dx जसे तसे मांडले इंटू dv अपॉन dx मानले आणि del x आपण लिमिट किती आलं, 0 आलं. 0 ने ह्याला मल्टिपल केल्यामुळे पूर्ण 0 आलं. तर del y अपॉन del x इज इक्वल टू u इंटू dv प्लस v इंटू dx. कॉन्स्टंटचं मल्टिपल सुद्धा आपल्याला त्याच प्रकारे आपल्याला डायरेक्टली कॉन्स्टंट काय करता येतो,
डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढून घेता येतो. y इज इक्वल टू क्यू इंटू यू असेल. हिअर k इज अ कॉन्स्टंट अँड v इज अ व्हेरिएबल्स. द डिफरन्शिएट फंक्शन x and then dy upon dx is equal to k into du upon dx. आपण y चं q into v, k is a constant, dx upon dx is equal to k is equal to 0 येतो. त्यानुसार नाव dy upon dx is equal to k into du upon dx plus u into du upon dx. k चं डेरिव्हेटिव्ह 0 आलं, 0 ने u ला मल्टिपल केलं 0 आलं, तर k into du upon dx जसं तसं राहून गेलं. म्हणजे हे आपल्याला फंक्शन प्रूव्ह झालं. 3 फंक्शन आले, तर 3 पद्धतीने सुद्धा आपल्याला त्याची मांडणी करता येते. 3 फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण जे आहे ते फक्त तुम्हाला एक्सप्लेन करतोय कॉलरली. इथं आपल्याला फंक्शन दिलेले आहेत. इफ यू व्ही अँड डब्ल्यू आर डिफरन्शिएबल फंक्शन विथ एक्स वाय यू इंटू व्ही इंटू डब्ल्यू, देन त्याचं आपल्याला प्रूफ करता येतं. सेम मल्टिपल रूल आहे. म्हणजे इथं आपल्याला पहिले 2 फंक्शन जशा तसे लिहायचे आहेत. पहिले 2 फंक्शन जशा तसे लिहायचे, थर्डचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. फर्स्ट आणि थर्ड जशा तसा ठेवायचा आहे. सेकंडचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आणि तर सेकंड आणि थर्ड जशा तसा ठेवून द्यायचा आहे. फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. हा रूल आपल्याला थर्ड म्हणजे असं थर्ड असेल, फोर्थ असेल, किती फंक्शनचं मल्टिपल दिलं असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला त्याची मांडणी करता येते ह्या फंक्शनमध्ये. आणि त्यानुसार इथं प्रूफ करण्याची गरज नाही. म्हणजे हाच प्रूफ थेरम तुम्हाला या पद्धतीने आहे. म्हणजे डायरेक्ट मल्टिप्लिकेशनचा वापर करून आपण डिव्हिजन आणि त्याचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट स्प्रेडमध्ये